वो सब्जी वाले भैया ये कितने का टमाटर? टोमॅटो 40 रुपये किलो. निहांत रस्ता बघ केवढं मोठं आहे. हैप्पी बर्थडे. कांगारू है कांगारू. कांगारू का बच्चा है ये. तो घावना काढून केळीच्या पानावर काढते. नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. आता आपण कुठे चाललोय? आपण नदीवर निघाली ना आंघोळीला. बाबू पण आंघोळ करेल. आपण नदीवर आंघोळ करायला निघालो. मी पण असं विचारायला पाहिजे ना. मग आपले म्हणजे हा त्यांना ना फोटो काढायचा. फोटो हा मोती इकडे असतो. मोती हे खरंच मला मोती. यू नदीवर येतो आंघोळ करायला. यू आता जावा. यू म्हणजे कुठे गेला आता जमिनी फोटो काढून दे. खोल तिकडे खोल आहे का पुढे? हा किती गला एवढं आहे का ते? हे दिसतं इकडे पाय टाकू शकतो इकडे ना. आणि ते पुढे ते पण आहे चांगलं. पण आता पाणी ना अजून कमी नाही झालंय. इकडे नाही डोक्यात सामान आहे. पाणी चालूच असतो का? पाणी चालू असतं. एक मिनिट मी गाडी बोललीच नाही. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललोय लांजाला. बस स्टॉपला चाललोय. आज आपण सर्वांना बसचा प्रवास दाखवूया. मुंबईचे बस कसे सिंपल एकदम स्ट्रेट चालतात न हळद. आता इकडे बघूया आपण कशी बस आहे यांची. आता रिक्षा. मला यांची बस जरा पण आवडत नाही. एसटी बस येताना माझ्या चक्कर यायला लागला मला येताना. एसटी महामंडळाची बस. एसटीचा प्रवास सुखकर प्रवास असा नसतो. दाजी आले. काय आणतात ते? काही पार्ले आणतात.
मला यांची वय किती आहे? 60 हे काय आणलं तुम्ही? आता आपण इकडे 12 वाजता आलोय ना. समजा ही 12ची बस मिस झाली की मिस झाली ना मग 1:30 वाजता ही काय म्हणजे टायमावर आहे आपली. टायमा 1:30च्या नंतर मग 4:30ला 4:30च्या नंतर मग संध्याकाळी डायरेक्ट 7:30ला आणि ते लास्ट बस येते ते तुमच्याकडे वस्तीला ड्रायव्हर आणि कंडक्टर थांबतात थांबतात. तुमच्या घरी. असे किती घर आहेत आपल्या इकडे गावात? या गावात ह्या गावात आपल्या अशी 30-40 घरं आहेत. रिक्षा, आता एक रिक्षा आली, आपण ट्राय करूया आपल्याला लिफ्ट देते का. पैसे देऊ? एवढं लांब तू स्कूलला यायचा? आपल्याला किती टाइम लागला या रिक्षात? 20 मिनिटं, अर्धा तास लागला आपल्याला. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की या बसचा प्रवास कमी झाला. आता ओमनीने जाऊ आपण. नशीब हा कलर कसा वाटतो रे? चांगला आहे का? हे सुरंग आहेत ना? काय पार्टी कोंबडा कापशील ना आल्यावर. तुमच्याकडे काय रेट आहे कांद्याचा? कांदा 160, 130. लसूण 60 रुपये पाव. 60 रुपये पाव. 24 240. इथे मम्मीला टोप हवे ते बापू. हो ते वाले ना. ते बघ. पण ते काय वाले हवे? काळे ते आपण घरी करणार, त्याला घरचे झाले तू तसे. मम्मीला व्हॉट्सअपला पाठवतात घरी. हे बघ टोपासारखे. मम्मीला फोन करून विचार केवढी साईज घरात आहे, कशी साईज हवी आहे की त्याची मोठी पाहिजे ती. ते चुली आहेत ना? बंद आता ते चूल आहेत ना? तुझ्या त्या चुली आहे आपल्या घरी आहेत ना चूल. जर तुला खायला दिलं की मारी. ओ सब्जी वाले भैया ये कितने का टमाटर? टोमॅटो 40 रुपये. ओ भैया जी मडका दिखाओ. मडका दिखाओ. मडका मडका दिखाओ. हा पाहिजे. चावायला सुरुवात कर. हा मडका 180 रुपये. चिकन नॉनव्हेज साठी स्पेशल. हा नॉनव्हेज साठी स्पेशल. 3 किती माणसं खातील? 5 माणसं. 4-5 माणसांचं जेवण आरामशीर बनेल त्याच्यामध्ये. आणि हा दुसरा व्हरायटी आहे ना? आणि दुसरी व्हरायटी आहे. इकडून बघा कोण आले. हे 2 घेऊया ना. हो असे दाखव. ठेवा हातात. हा शेप वेगवेगळे आहेत ना? हे लांजा मार्केट मधलं आमच्या हाताचं दुकान आहे. सर्व प्रकारची भाजी, फळं, मडकी, चुली. निहांत रस्ता बघ केवढा मोठा आहे. हा शेवटच्या गुरुवारची पूजा करते आहे ते आपल्याला बघायचं आहे. सुवासिनीला कसे ओट्या भरतात तसं तुम्ही पुढच्या वर्षी करू शकता. Happy birthday
कणकण कुदली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सासूबाईच्या बोटी अक्काबाईच्या पाठी जलमले राम राम नाही म्हटले नाव नाही घेतले 32 पाने 32 सुपाऱ्या 32 पानाला लावला चना 32 पानांचा केला विडा तोंडी विडा गोळी कशी पायी पैंजण चालू कशी सदर भावाची नजर पुरुषाची लेख सालव्यांची पत्नी नाही यांची. कणकण कुदली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सासूबाईच्या पोटी अक्काबाईच्या पाठी जलमले राम राम नाही म्हटले नाव नाही घेतले 32 पाने 32 सुपाऱ्या 32 पानांचा कोण आहे हे कोण आहे नेत्ता ढोंढ्याचे कांगारू आहे कांगारू. कांगारू का बच्चा आहे ये. आता जन्म होतोय त्याचा. जन्म झाला. अरे एवढा मोठा किती किलोचा झाला. तो बघ गेला परत आतमध्ये बघ गेला. त्यात थंडी लागली की तो ह्या टी शर्टचा वापर करायला लागतो. आता आपण कुठे चाललोय? आपण काकूच्या घरी चालते वरती बोलवलंय ना तिने आपल्याला काकूचं घर बघायला. काकूचं घर बघायला. गावात आई काय बनवताय? घावणे बनवतोय आपला कसला पीठ आहे हा? तांदळाचा. तांदळाचा म्हणजे ह्याच्यात पीठ मीठ आणि आता घावणं बनवायचे आणि पाणी. आणि पाणी. मी आता कावलीला तेल लावते. हे काय घेतलं तेल लावायला दाखवा. हे केळीचं चोप. केळीचं सोप आहे. दाखवा इकडे. हा केळीच्या पाठीमागे असते ना दांडा हो, दांडा. दांडा दांडा केळीचा. गावी असं तेच घेतात. नाहीतर नारळाची किशी घेतात. नारळाची पिशवी. चुलीवरचे आणि कावळीवरचे घावणे. गॅसवर शेकत नाही ना आणि सवय नाही. होय होय. आम्हाला कावलीवर चुलीवरच करायचं. चुलीवरती छान पण होतात. सगळीकडे आग लागते ना. हा. आग लागली आग. हा ढाकण ठेवतो त्याच्यावर. लगेच आपल्या 20 सेकंड मध्ये त्यांनी झाकण काढलंय आता. म्हणजे ते चुलीवर आहे ना. चुलीवर आग लागते ना सगळीकडे म्हणून लवकर होतं ते. म्हणून लवकर आणि होतं. जर आपण गॅसवर ठेवला तर किती वेळ ठेवायला लागतो आपल्याला? भरपूर उशीर लागतो. 1-2 मिनिटं लागते ना. लगेच नाही. लगेच चाळीस नाही होत. तापच यावी आणि गॅस कमी नाही करायची. नाही तुला आवडते मला खाल्ली पाहिजे. एकदम जाळीदार झालेत ना. हा एकदम मस्त झाले. एकदम आणि एकदम गोल बरोबर आले. आणि फिरले पण. हो एकदम व्यवस्थित. तो घावना काढून केळीच्या पानावर काढते. वा 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 मला एकदम बरोबर गोल आले जरा तुमचे. मोठं हे घ्या अजून. नाही. केळीचं एकदम- पान नाही नाही केळीचं पान दिसू द्या. क्या करता नेता राईने चंद्रावळीने तुझ्या सख्या ग मयनी राईने चंद्र कृष्णाने धरीला पाळवण सोड कृष्णा पाळवण मी तुझे करू जामान पाळव सोड कृष्णा पाळवण मी तुझे करू सामान गेले काय आपल्या मंदिरी. आम्ही रात्रीचे ना जेवण पण नाही पहिली बनवायची. काय आणि ह्याचे ना घावणे करायचे आणि रात्री खायचे आणि झोपायचं. पण घावणे 3-3, 4-4 घावणे खाल्ले तर कशाला जेवण पाहिजे. माझे घावणे काढलेले छान झाले. आता माझी पडली चायामध्ये. याला घेऊन जाऊ तुमच्याकडे. कोऱ्या चाय बरोबर काळ्या चाय बरोबर खायला चांगले लागतात. एकदम गावचे. टेस्ट पण चांगली. मस्त आहे. झालं तुझं खाऊन? आमच्याकडे राहावा. गावात